तर जय श्रीराम भावांनो, आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज जे आहे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मागच्या ब्लॉगमध्ये आमची जी वडजायची यात्रा आहे ती मित्रांनो, आज त्या यात्रेचा प्रारंभ झालेला आहे. तर तुम्हाला विशेष म्हणजे कालचं जे उद्या जे आहे तुम्हाला माहीतच असेल, उद्या जी शिळी जत्रा आहे, शिळ्या जत्रेला मित्रांनो आमच्याकडे झुंज हा प्रकार असतो. तर बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती झुंजाचा कसा प्रकार दिसतोय मित्रांनो. याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये झुंज होत असताना कोणत्याही बैलाला इजा न होता त्यामध्ये झुंज होत असते. त्याप्रमाणे जास्त मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असते पाहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, आपल्याला दिसत असेल, बघू शकता 2 बैल आहेत त्यांच्यामध्ये टक्कर किंवा झुंज लागलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बैलाला कसलीही इजा होत नाही किंवा लागत नाही. यामध्ये माणसं जी आहेत ती भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. तर या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर मित्रांनो, ही झुंजचा प्रकार आहे मित्रांनो, हा जो पारंपरिक आहे व बऱ्याच वर्षापासून हा चालून आलेला. यामध्ये गावामधील सर्व बैल किंवा शेजारच्या गावातून ही बैल यासाठी इथे येत असतात आणि या देवीचं काय असेल ती नियोजनानुसार ह्या ज्या झुंजी असतात त्या इथं मित्रांनो या यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भरलेल्या असतात. तुम्ही बघू शकता झुंज जे आहे त्या मैत्रीपूर्ण लढत होत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही यात्रेचा एक प्रिव्ह्यू दाखवतो, तो तुम्ही एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जी आहे ती यात्रा ही मोठ्या प्रमाणात संख्येने भरत असते. या यात्रेला बाहेरून लांब लांबवरून यात्रेकरी येत असतात. तर तुम्ही बघू शकता, हे जे आमच्या गावातील वडाजायचं मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल, ड्रोनच्या माध्यमातून हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात यात्रेचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे यात्रेचं मोठ्या प्रमाणात संगोपन होत असतं. आणि या बघू शकता तुम्ही शेजारी ईर आहे वेळची, तर पाण्याची मोठा प्रॉब्लेम नाही असं काही नाही इथे. तर बघू शकता ही जी यात्रा आहे मित्रांनो, माहीच्या महिन्यात असते, माही पौर्णिमेला असते. तर तुम्ही बघू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला असते.